नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी स्पेलिंगमध्ये टी आला ना की त्याला ट वाचायचा. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे. जसं की TOP, तर आपल्याला हा टी काय वाटतो? टॉप. बरोबर आहे. किंवा एखाद्या स्पेलिंगच्या शेवटी टी आला तर आपण त्याला काय वाचतो? बॅट. सो स्पेलिंगमध्ये जिथे जिथे टी येईल तिथे तिथे आपण ट म्हणायचं, हे आपल्या डोक्यामध्ये असतं. आणि यामुळे काय होतं, बऱ्याचशा स्पेलिंग्स आपल्या वाचताना चुकतात. आज तुम्हाला हे बॉक्स दिसत आहेत का? हा प्रत्येक बॉक्स तुम्हाला टीबद्दल एक नवीन माहिती सांगणार आहे. सो तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत राहायचं आहे. प्रत्येक बॉक्स मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे आणि टीची जी गंमत आहे ना, तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये कळणार आहे, जेणेकरून तुम्हाला टी संदर्भात कोणत्याही चुका नेक्स्ट टाईम होणार नाहीत. बघा, जनरली काय होतं, जेव्हा टी, आता इथे तुम्हाला सगळ्यांमध्ये टी दिसणार आहे, जसं इथे पण दिसतो आहे. पण जेव्हा टी IONच्या जोडीला असेल ना, म्हणजेच TION, त्यावेळी त्याला तुम्ही म्हणायचं आहे शन. काय म्हणायचं आहे? शन. जसं ही स्पेलिंग होईल कॅप्शन. सो तुम्ही हा एक ग्रुप म्हणून वाचायचा आहे. तुम्ही ट्युऑन वगैरे वाचायचं नाही. सो कॅप्शन, सेलिब्रेशन. सो याला तुम्ही शन वाचायचं आहे. येस, कमोशन. सो पहिली गोष्ट टीबद्दल समजली ती म्हणजे टीच्या जोडीला ION आलं की त्याला तुम्हाला शन म्हणायचं आहे. बरोबर. आता पुढच्या शब्दांकडे जाऊया. आता बऱ्याच जणांना तुम्हाला इथे टी दिसतोय. सो तुम्ही जनरली कोणी नवीन असेल ते काय वाचतात? कल, टुरे असं काहीतरी वाचतात. पण जेव्हा तुम्हाला TURE हा भाग दिसेल ना शेवटी, त्याला तुम्हाला चर वाचायचं आहे. काय वाचायचं आहे? चर. जसं ही स्पेलिंग तुम्हाला वाचायची आहे, कल चर. लक्षात आलं का? कॅप चर. आर्मेचर. सो सिम्पली जेव्हा तुम्हाला TURE दिसेल त्याच्यामधल्या टीला तुम्हाला चर वाचायचं आहे. नेक्स्ट, आता इथे पण तुम्हाला बऱ्याच जणांना टी दिसतो आणि बरीच मुलं अशी वाचतात इसेंटियल. इसेंटियल. कारण तुम्ही त्या ट आणि आयलाच फक्त बघताय, पण तुम्हाला हा एक ग्रुप म्हणून, सफिक्स म्हणून बघायचा आहे, TIAL. आणि जेव्हा तुम्ही ग्रुप म्हणून बघता तेव्हा त्याचा साऊंड शल असा होतो. सो तुम्ही स्पेलिंग काय वाचायला पाहिजे? इसेन्शियल. इसेन्शियल. पोटेन्शियल. क्रेडेन्शियल. सो सिम्पली एक गोष्ट लक्षात आली का? TIAL आलं की तुम्हाला TL वाचायचं नाही, शल वाचायचं आहे. सो तुम्हाला टी तर दिसतो आहे, मात्र तिथे साऊंड वेगळे होत आहे. आता इथे बघा, इथे पण तुम्हाला टी दिसतोय. बरीच मुलं काय करतात? कॅप टी असं वाचतात, कारण तुम्ही टी फक्त बघताय, पण तुम्हाला सफिक्स म्हणून बघायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा सफिक्स म्हणून बघता, तुम्हाला TIOSला तुम्हाला शस वाचायचं आहे. सो बरीच मुलं शियस पण वाचतात, पण शियस वाचायचं नाही आहे. सो कॅप शस. कॉशस. न्यूट्रिशस. सो सिम्पली TIOS आलं की तिथे तुम्हाला शस वाचायचं आहे. नेक्स्ट, आता पुन्हा इथे पण तुम्हाला टी दिसत आहे, तर तुम्ही काय वाचता? बरीच मुलं ॲक्टुअल. ॲक्टुअल. पण जेव्हा टीच्या पुढे UAL येईल, हा जो सफिक्स लागेल TUAL, त्यावेळी तुम्हाला च्युअल. कुठला आवाज काढायचा आहे? च्युअल. लाईक ॲक्च्युअल, म्युच्युअल, फॅक्च्युअल. सो आय होप TUAL शब्दाच्या स्पेलिंगच्या शेवटी दिसलं की तुम्हाला च्युअल म्हणायचं आहे, टी म्हणायचं नाही आहे. त्यानंतर बरेच वेळा असं होतं की टी दिसतोय पण टीच्या पुढे यच दिसतो.
त्यावेळी समजत नाही मुलांना की THला नेमकं काय म्हणायचं. तर अशा वेळी त्याला थ किंवा द म्हटलं जातं. मग आता मुलं कन्फ्यूज होतात की थ म्हणायचं की द म्हणायचं. तर जनरली एक ट्रिक मी सांगतो की TH फक्त असेल तर थ म्हणा आणि THE असेल तर द म्हणा. पण ही ट्रिक आहे, ही काही वेळा वर्क होत नाही, लक्षात ठेवा. बट हा शब्द तुम्ही वाचायचा आहे बाथ, हा शब्द वाचायचा आहे तुम्ही क्लॉथ, ॲथलेटिक, ॲथलेटिक थ. तर ER जिथे जनरली दिसेल तुम्हाला तिथे द वाचायचं आहे. जसं की बेद, बेद, ब्रदर, लेदर. सो इथे कुठेही आपण टीचा साऊंड करत नाही आहोत, बरोबर. आता इथे बघा, आता ही तर अजून वेगळी गोष्ट. म्हणजे आता इथे टी दिसतोय, आता ह्या सगळ्यांना टी दिसतोय, पण ॲटलिस्ट आपण काहीतरी उच्चार केला. पण आता इथे जेव्हा तुम्ही बघता STच्या जोडीला, त्यावेळी आता तुम्ही ह्याचा उच्चार कसा कराल? लिसन. सो इथे टी सायलेंट आहे. मग आता तुम्ही म्हणणार STच्या जोडीला येतं त्यावेळी प्रत्येक वेळी टी सायलेंट असतो का? तर नाही, असं नाही आहे. ओके, तर त्याच्यामध्ये ना इथे तुम्ही जर बघाल तर तो हा लिसन एक साऊंड तुम्हाला दिसतोय. जसं आता इथे बघा, कॅसल, कॅस्टल नाही, विसल, विसल. सो ST जेव्हा लागतोय आणि जेव्हा तुम्हाला जनरली EN किंवा LE स्पेलिंगच्या पुढे दिसतील त्यावेळी तिथे तुम्हाला टीला सायलेंट करायचं आहे. त्यानंतर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की CHच्या अगोदर टी येतो तेव्हा तो टी सायलेंट असतो. लाईक मॅच, कॅच, वॉच. सो आय होप या प्रत्येक बॉक्समधून तुम्हाला टीची वेगवेगळी माहिती मिळाली असेल. आता या बॉक्सशिवाय जर तुम्हाला असं वाटतं सर आमच्याकडे पण एक शब्द आहे ज्याचा एक बॉक्स होऊ शकेल, तर तो शब्द जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून याच्या व्यतिरिक्त काही स्पेलिंगमध्ये टी आहे पण त्याला ट वाचला जात नाही आहे, तिथे वेगळाच साऊंड होतो आहे, तर तुमच्यासारख्याच इतर मुलांना पण त्या शब्दाचा फायदा होईल. सो जरूर मी अपेक्षा करतो आहे की तुम्ही एखादा शब्द कॉमेंट बॉक्समध्ये लिहाल ज्याच्यामध्ये टीचा उच्चार ट होणार नाही, तर श, च, थ, द किंवा होणारच नाही असं काहींपैकी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, अर्थात फक्त लाईक करायचं नाही तर शेअर जरूर करा आपल्या मित्रांमध्ये, आपल्या रिलेटिव्समध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जेणेकरून हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.